सकाळचा जो नाश्ता आहे ना, तो राजासारखा केला पाहिजे. दुपारचं जे जेवण आहे ते प्रधानासारखं केलं पाहिजे आणि रात्रीचं जे जेवण आहे ते भिकाऱ्यासारखं केलं पाहिजे. म्हणजे किती कमी खाल्लं पाहिजे ते लक्षात घ्या. या सगळ्या मागे निसर्गच आहे. संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा सगळ्या काही गोष्टी आहेत त्या हळूहळू हळूहळू सायलेंट होत जातात. कसं आहे, सूर्यास्त झाल्यानंतर सगळीकडे अंधार पसरतो आणि हे सिग्नल्स आपल्या मेंदूपर्यंत पोचतात. हे मेंदूपर्यंत पोचल्यानंतर एक मेलाटोनिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं, ज्यामुळे आपल्याला झोप लागते. आता ही झोप आपल्याला लागत नाही कारण रात्रीचं जर उशिरा आपण जेवलो तर मग टाईम लागतो ते अन्न पचायला आणि जडपणा शरीरात असताना, शरीरात उष्णता निर्माण झालेली असताना शांत झोप कशी लागेल मला सांगा. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती ही की आपलं शरीर एका वेळेस एकच काम करतं. एकतर तुम्ही खाल्लेलं अन्न पचवणार किंवा शरीराची क्लिनिंग करणार, स्वच्छता करणार. आता तुम्ही इमॅजिन करा, खूप झोप येते आणि तुम्हाला काहीच काम करण्याची इच्छा नाही आहे, पण तुम्हाला कोणी झोपूच देत नाही आहे, तर तुमची काय अवस्था होईल? लक्षात येतं आहे? हेच आपण करत असतो. आपण काय करतो, रात्रीचं जर उशिरा आपण जेवलो, आपण उदाहरण घेऊयात 10 किंवा 10:30 वाजता आपण जेवलो आणि त्यानंतर आपण झोपणार 11 वाजता किंवा 12 वाजता. तेव्हा आपण आपल्या शरीरातल्या अवयवांवरती ढकलून देतो. लिव्हरला सांगतो, आपल्या इंटेस्टाइन्सना सांगतो, घ्या हे सगळं अन्न, मी सकाळी उठेपर्यंत पचवा, मी झोपतो. अशी आपली कृती असते. पण आपल्या अवयवांना विश्रांती नको का? क्लिनिंग व्हायला नको का? आपलं शरीर कशाच्या बेसवर चाललं आहे? एक्सक्रिटरी सिस्टम किती महत्त्वाची आहे ते आपण इंद्रियांबाबतीत लक्षातच घेत नाही. त्या लिव्हरमधल्या सेल्सना पण क्लीन व्हायचं आहे की नाही, त्यातले सगळे टॉक्सिन्स बर्न झाले पाहिजेत, शरीरातून निघून गेले पाहिजेत, इंटेस्टाईन्समधले गेले पाहिजेत. नाहीतर काय होणार? बद्धकोष्ठता होणार. त्या बद्धकोष्ठतेच्या आजूबाजूचेच रोग बघा, गॅसेस, ब्लोटिंग, ॲसिडिटी. घरात कोणाला ना कोणाला हे त्रास असतातच. ॲसिडिटी होते, गॅसने पोट जड झालं आहे. जरा डोळे उघडून आजूबाजूला बघा काय चाललं आहे ते. लोकांना हार्ट स्ट्रोक येत आहेत, ब्रेन स्ट्रोक येत आहेत. या सगळ्याचं प्रमाण कुठेतरी वाढलं आहे माहिती आहे. आधीच्या काळात काय प्रमाण असेल याचं? तर खरंच एवढं नसणार. काही ना काही त्रास असतील आधीच्या काळात लोकांना, मान्य आहे, पण हे एवढं नसणार. कारण आधीच्या लोकांना ती इलेक्ट्रिसिटी वगैरे नव्हती म्हणा, त्यामुळे त्यांची दिनचर्या चांगली होती. चालणं पण होतं, बऱ्यापैकी व्यायामसुद्धा होत होता. मग आपण कुठे ना कुठे सुधारणा केली पाहिजे. तुम्हाला ती इंग्लिश फ्रेज माहिती असेल बघा, अ जर्नी ऑफ 1000 miles बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप.